भाकड गायचं तुम्ही काय सांगत होता, त्याचं थोडंसं डिटेल सांगाल? तुम्हाला कसं त्याचा कॉन्ट्रीब्युशन असतं नैसर्गिक शेतीला? भाकड गाई म्हणजे ज्या गाई दूध देत नाहीयेत. तर आपले शेतकरी काय करतात, गाई दूध देत नाही म्हणजे तिचा काही उपयोग नाही असं त्यांना वाटतं. पंचगव्याचं महत्व आहेच आहे. शेण, गोमूत्र याच्यामध्ये 100 ग्राम शेणामध्ये 300 कोटी प्रकारचे जीवाणू असतात की जे शेतीसाठी आपले खूप उपयोगी असतात. आता आपण हल्ली बऱ्याचदा बघतोय की डायबिटीस आहे, बीपी आहे, याच्यासारखे जे काही आपल्याकडे वारंवार म्हणजे प्रत्येक घरात पेशंट आहेत. हे होऊ नये याकरता आपण हे निश्चितच करत असाल. पण हे सुरुवात जी झाली त्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? माझी जी मैत्रीण आहे, गाईड आहे, फिलॉसॉफर आहे, सुजाता नाफडे, तिचे भाऊ शेगावच्या जवळ त्यांचं चिखली खुर्द बुलढाण्याजवळ शेत आहे मोठं. तर त्यांच्या शेतातली तूर डाळ, चणा डाळ, मूग, तर ती सालासकट असलेली तूर डाळ खूप छान लागते. ती तुम्ही अनुभव घ्या आणि मगच त्याच्याविषयी तुमचं मत बनवा. सुभाष पालेकर कृषी हे गो आधारित शेतीचा एक जो भाग आहे की त्याच्यामध्ये देशी गाईच्या सगळे जे काही गव्य आहेत त्यांचा वापर करून आपण कशा प्रकारे शेती करू शकतो याच्याविषयीचं मला समजलं आणि त्यानुसार मी त्या अर्ध्या एकर शेतीमध्ये मुलांना शिकवत ते प्रयोग केले. नैसर्गिक शेती पद्धत परत सुरू करायला हवी आणि त्याची माहिती देण्यासाठी आम्ही कृषी माऊली या चॅनलची निर्मिती केलेली आहे. आपले आशीर्वाद, शुभेच्छा आणि पाठिंबा घेऊन नैसर्गिक शेती आपल्या पुढे सादर करत आहोत. तेव्हा आपण बघत राहा कृषी माऊली.